Hello, 11th Commerce students. Welcome to Late Prayag Bhai Patil Junior College, Latur. Last lecture we have started Secretarial Practice, chapter number 1, Secretary. सचिव चॅप्टर लास्ट सुरू केला होता. त्यामध्ये सेक्रेटरी, ओरिजिन ऑफ सेक्रेटरी शब्दाची निर्मिती, सेक्रेटरी या शब्दाची उत्पत्ती किंवा हा शब्द कसा तयार झाला. यामध्ये आपल्याला द वर्ड सेक्रेटरी इज डिरिव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेक्रेटरियस. सेक्रेटरी हा शब्द लॅटिन वर्ड सेक्रेटरियस या शब्दापासून तयार झाला. सेक्रेटेरियस. Secretarius which means someone who works for a person of a great importance. Secretarius या शब्दापासून झाला. याचा अर्थ काय आहे? Someone who works for a person of a great importance. अशी व्यक्ती की दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते. काय आहे? हू वर्क्स फॉर अ पर्सन अ ग्रेट इम्पॉर्टन्स. ग्रेट इम्पॉर्टन्स दुसऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीसाठी काम करते, ज्या व्यक्तीला सेक्रेटरी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर आपण ओरिजिन अँड फॉर्मल नेम्स फॉर सेक्रेटरी अँड मीनिंग. शब्दाची निर्मिती, सेक्रेटरीला मूळ नावं काय आहे त्याची, पाठीमागील आणि त्यांचा अर्थ हा पण पाहिला होता. त्यामधील लॅटिन शब्दापासून सेक्रेटरियस हा शब्द सेक्रेटरीला होता लॅटिन लँग्वेजमध्ये. त्याचं मिनिंग आहे कॉन्फिडेन्शियल रायटर, गोपनीय लेखक. त्यानंतर रोमन एम्पायर, याचाच अर्थ रोमन साम्राज्यामध्ये स्क्राईब असं म्हणण्यात येतं. स्क्राईब मीन्स अ प्रोफेशनल लेटर रायटर, व्यावसायिक पत्र लेखक. प्रोफेशनल व्यावसायिक पत्र लेखक. अँड इंडियन हिस्ट्रीमध्ये म्हणजेच भारतीय इतिहासामध्ये अमात्य, सचिवा और चिटणीस. अमात्य, सचिवा, चिटणीस. त्याचा मिनिंग आहे अ पर्सन हू डज सेक्रेटरियल वर्क. जो असा व्यक्ती जो सेक्रेटरीचे कामे करतो त्याला सेक्रेटरी असं म्हणण्यात येतं. हे आपल्याला MCQमध्ये विचारण्यात येतं. कोणते लॅटिन लँग्वेजमध्ये सेक्रेटेरियस, रोमन एम्पायरमध्ये स्क्रायबे, इंडियन हिस्ट्रीमध्ये अमात्य, सचिवा, चिटणीस. हे आपण लास्ट याच्यामध्ये ओरिजिन ऑफ सेक्रेटरी पाहिलं. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे सेक्रेटरी वर्डची डेफिनेशन आणि मीनिंग. मीनिंग अँड डेफिनेशन. मीनिंग अँड डेफिनेशन, सेक्रेटरीची व्याख्या आणि अर्थ. देअर आर व्हेरियस डेफिनेशन्स ऑफ सेक्रेटरी. सम ऑफ देम आर ॲज फॉलोज. व्याख्या व अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत, त्या खालील प्रकारे आहेत. फर्स्ट नंबरची डेफिनेशन आहे ऑक्सफर्ड डिक्शनरी डिफाईन्स अ सेक्रेटरी ॲज. ऑक्सफर्ड डिक्शनरी यांच्या मतानुसार, म्हणजे ऑक्सफर्डची जी डिक्शनरी आहे काय आहे, ऑक्सफर्ड आपल्याला माहिती आहे. ऑक्सफर्डचा एक शब्दकोश ज्याला डिक्शनरी आहे असंही आपण म्हणतो. ती डिक्शनरीमध्ये सेक्रेटरीची व्याख्या देण्यात आलेली आहे. ती काय आहे आपण पाहू. अ पर्सन हुज वर्क इज टू वर्क फॉर अदर, स्पेशली वन हू एम्प्लॉईड टू कंडक्ट करस्पॉन्डन्स, कीप रेकॉर्ड अँड to transact various other businesses from other person or for a society, corporation or public body. प्रत्येक वेळेस अ पर्सन हुज वर्क इज टू वर्क फॉर अदर्स. असा व्यक्ती जो दुसऱ्यांची कामे
म्हणजेच दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करतो. काय करतो? राईट फॉर अदर्स. अ पर्सन हुज वर्क इज टू राईट फॉर अदर्स. दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे राईट म्हणजे लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती. स्पेशली वन हू एम्प्लॉईड टू कंडक्ट करस्पॉन्डन्स. स्पेशली विशेषतः जी काय आहे दुसऱ्यांसाठी म्हणजेच दुसरी व्यक्ती जी की काम करणारी. करस्पॉन्डन्स म्हणजेच पत्रव्यवहार करणारी. कीप रेकॉर्ड मेंटेन ठेवणारी, त्यांची नोंदी ठेवणारी. टू ट्रान्झॅक्ट व्हेरियस अदर बिझनेसेस. वेगवेगळे व्यवसायासाठी लागणाऱ्याचे जे कामं आहेत ती कामे. फॉर अदर पर्सन, फॉर अ सोसायटी, कॉर्पोरेशन और पब्लिक बॉडी. जी दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, सोसायटी संस्था, पब्लिक बॉडी असेल, मंडळ असेल, यांचा करस्पॉन्डन्स म्हणजेच पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी करणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते तिलाच सेक्रेटरी असं म्हणण्यात येतं. सेक्रेटरी हा एक पर्सन आहे जो पर्सन वर्क टू डू इट राईट फॉर अदर्स. तो एका दुसऱ्या व्यक्तीचं काम लिहिण्याचं काम करते. त्याचबरोबरची विशेषतः अशी व्यक्ती जी दुसऱ्या व्यक्तीसाठी म्हणजे दुसऱ्यांसाठी करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार सांभाळणे, त्यांचे रेकॉर्ड्स, कीप द रेकॉर्ड ठेवणे, नोंदी ठेवणे, किंवा टू ट्रान्झॅक्ट व्हेरियस अदर बिझनेसेस किंवा इतर विविध कामे फॉर अनदर पर्सन एका दुसऱ्या व्यक्तीसाठी किंवा सोसायटीसाठी, संस्थेसाठी, पब्लिक बॉडीसाठी, मंडळासाठी जी दुसऱ्यांसाठी असे कामे करते त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? सेक्रेटरी असं म्हणण्यात आलेलं आहे. सपोज आपली एक बिझनेस फर्म आहे किंवा आपली सोसायटी आहे, म्हणजेच एक संस्था आहे. आपल्या संस्थेमध्ये आपण एक पर्सन अपॉइंट केला आहे जो करस्पॉन्डन्स करतो म्हणजे पत्रव्यवहार करतो, रेकॉर्ड मेंटेन ठेवतो, सगळं काही आलेले डॉक्युमेंट्स व्यवस्थित सांभाळून ठेवतो किंवा इतर वेगवेगळे कामं करतो. अशा कामांच्या ज्या ऑर्गनायझेशनमधील किंवा त्या कंपनीसाठी किंवा सोसायटीसाठी, कोऑपरेशनसाठी, पब्लिक बॉडीसाठी करतो अशा व्यक्तीला काय म्हणण्यात आलेलं आहे? सेक्रेटरी असं म्हणण्यात आलेलं आहे. हे झाले ऑक्सफर्ड डिक्शनरीची. आता आपल्यासाठी महत्त्वाचं कंपनी संदर्भातील अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 2/24. अकॉर्डिंग टू द कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 कलम म्हणजे सेक्शन 224 याचा अर्थ कलम 224 नुसार कंपनी सेक्रेटरीमध्ये आपण काय करतो? फक्त इंडियन कंपनी ॲक्टचा स्टडी करतो. त्याचनुसार सेक्रेटरी हा वर्क करत असतो. त्याचा आपल्याला या सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. कंपनी कायद्यानुसार सेक्रेटरी कसा वागतो, कंपनी ॲक्टनुसार जसा ॲडव्होकेट इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार वर्क करतो तो, त्याच पद्धतीनं इंडियन कंपनी ॲक्टच्यानुसार आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. इंडियन कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 यानुसार सेक्रेटरी वर्क करत असतो आणि या ॲक्टनुसारच तो वर्किंग करत असतो. या ॲक्टचाच फॉलोज करणे हे सेक्रेटरीचं महत्त्वाचं कार्य आहे, फंक्शन आहे. आणि त्याचनुसार आपल्याला या सेक्रेटरीची अकॉर्डिंग टू द कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 2/24 कंपनी कायदा 2013 कलम 224 त्या सेक्रेटरीची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. कंपनी सेक्रेटरी और सेक्रेटरी मीन्स अ कंपनी secretary as defined in clause C of subsection I of section 2 of the Companies Secretaries Act 1980 who is appointed by a company to perform the function of a company secretary under this act. काय आहे? कंपनीच्या कायद्याखाली
कंपनी सेक्रेटरीने करावयाची कामे करण्यासाठी केलेली आहेत ती व्यक्ती म्हणजेच सेक्रेटरी. काय सांगण्यात आलेलं आहे? कंपनी सेक्रेटरी म्हणजेच कंपनीचा सचिव, चिटणीस याचा अर्थ कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980च्या सेक्शन 2 उपकलम I मधील C मध्ये सांगण्यात आलेला आहे. कोणत्यामध्ये? कंपनी ॲक्ट 1980 1980 सालचा जो कायदा होता त्या कायद्यानुसार त्याची कंपनी सेक्रेटरी किंवा सेक्रेटरी म्हणजे काय या संदर्भातील डेफिनेशन देण्यात आलेली आहे. त्यामध्ये हू इज अपॉइंटेड बाय अ कंपनी टू परफॉर्म द फंक्शन ऑफ अ कंपनी सेक्रेटरी अंडर धिस ॲक्ट. ज्याची नियुक्ती कंपनीने या कायद्याखाली म्हणजेच कंपनी ॲक्टखाली केलेली आहे आणि सेक्रेटरीने करावयाची कामे करण्यासाठी केली आहेत अशा व्यक्ती म्हणजेच तो सेक्रेटरी. काय म्हणण्यात आले? हू इज अपॉइंटेड बाय अ कंपनी, कंपनीनं अपॉइंट केलेला पर्सन, टू परफॉर्म द फंक्शन ऑफ अ कंपनी सेक्रेटरी अंडर धिस ॲक्ट. या कंपनीने जी नियुक्त केलेली, अपॉइंट करणे, नियुक्त केलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला या कंपनीच्या कायद्यानुसार काम करणे, या कंपनीच्या कायद्यानुसार अंडर धिस ॲक्ट या कायद्यानुसार जो या कंपनीच्या चे कामे करतो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? कंपनीचा सेक्रेटरी असं म्हणण्यात आलेलं आहे. थोडीशी अवघड आहे अशी डेफिनेशन, त्याची क्लेरिफाय व्यवस्थितरित्या खाली देण्यात आलेलं आहे. द कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट 1980 डिफाईन्स कंपनी सेक्रेटरी ॲज. कंपनी सेक्रेटरी ॲक्ट, कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980 नुसार कंपनी सेक्रेटरीची डेफिनेशन देण्यात आली. अ पर्सन हू इज अ मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीची सदस्य असते यालाच कंपनीचा सेक्रेटरी असं म्हणण्यात आलेलं आहे. काय आहे? द कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980 डिफाईन्स कंपनी सेक्रेटरी ॲज. कंपनी कायदा, कंपनी सेक्युरिटी ॲक्ट 1980 नुसार कंपनीच्या सेक्रेटरीची व्याख्या काय आहे? अ पर्सन हू इज अ मेंबर ऑफ, असा जो व्यक्ती जो याचा मेंबर आहे. कोणाचा? इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया. जी व्यक्ती इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचा सदस्य आहे अशालाच कंपनी सेक्रेटरी असं वर्क करण्यात येतं. या दोन आपल्याला डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. एक ऑक्सफर्डची आणि दुसरी आहे कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1980ची. कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी त्या कंपनी सेक्रेटरीला काय व्हावं लागतं? इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचा मेंबर व्हावा लागतो म्हणजेच सदस्य व्हावं लागतं. आपल्याला उद्या भविष्यामध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणजे CSOचा असेल तर आपल्याला त्याची इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाची एक्झाम क्रॅक करावी लागते आणि त्यानंतर आपण कोठेही कंपनी सेक्रेटरी म्हणून वर्क करू शकतो. याचाच अर्थ काय झाला? इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचा आपल्याला एक्झाम क्रॅक करून त्याचा आपण कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो. म्हणजेच या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचा मेंबर जो होईल तो पर्सन तो काय असतो? कंपनी सेक्रेटरी म्हणून वर्क करतो. From the above definition, it can be stated the secretary is appointed to ensure the smooth functioning of the organization and assess its various functions related to correspondence, meeting, record keeping, and any such administrative work. वरील व्याख्यावर्ण म्हणजे डेफिनेशनवरनं आपल्याला असे म्हणता येईल की सेक्रेटरीची अपॉइंटमेंट हे ऑर्गनायझेशनचं किंवा कंपनीचे कामं सुरळीत चालण्यासाठी
त्याचबरोबर फंक्शन्स रिलेटेड टू करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार करण्यासाठी, मीटिंग सभा करण्यासाठी, रेकॉर्ड कीपिंग रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी, अँड सच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी सेक्रेटरीची ही कंपनीला किंवा ऑर्गनायझेशनला मदत होते. वरील डेफिनेशनवरून आपल्याला एवढं तरी लक्षात आलं असेल किंवा आपल्याला वरील वाक्यावरून व्याख्या डेफिनेशनवरून आपल्या लक्षात येईल किंवा म्हणता येईल काय येईल, कंपनीची सेक्रेटरीची जी निवड जी नियुक्ती आहे जी अपॉइंटमेंट आहे ती कंपनी किंवा जो कोणताही ऑर्गनायझेशन करतं त्याला काय होईल, याचे कार्य म्हणजे जो कोणताही फंक्शन्स आहेत कंपनी सेक्रेटरीची ती त्याची मदत होते. कशासाठीची, कंपनीला च्या रिलेटेड जो कोणताही बिझनेस ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड आहे तो करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार करण्यासाठी, मीटिंग बोलवण्यासाठी किंवा रेकॉर्ड कीपिंग रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी आणि एनी सच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क प्रशासकीय वेगवेगळे कामकाज करण्यासाठी सेक्रेटरीची हेल्प होते, मदत होते. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढे या डेफिनेशन नंतर डेफिनेशन अँड मिनिंग आपल्याला आपल्या न्यू नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपण पुढे घेणार आहोत फीचर्स ऑफ सेक्रेटरी. सेक्रेटरीची वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स काय आहेत. फर्स्ट आहे फीचर्स इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल याचा अर्थ एक सिंगल व्यक्ती आहे, एक व्यक्ती. आपण एक सिंगल पर्सन आहे, एक टीचर ॲज अ टीचर एक सिंगल आहे, तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे. इंडिव्हिज्युअल एक सिंगल पर्सन. त्यानंतर आहे सेकंड नंबरचा फीचर्स ड्युटीज. त्याची ड्युटी काय आहे, त्याची कार्य काय आहेत. आत्तापर्यंत आपण सेक्रेटरी म्हणलं पण तो नेमका काय काम करतो आपल्याला कळालं. करस्पॉन्डन्स आहे, मीटिंग आहे, रेकॉर्ड कीपिंग आहे, हे सर्व आहे, परंतु नेमकी ॲक्च्युली त्याची ड्युटीज काय आहेत हे आपल्याला फीचर्समध्ये पाहायचं आहे. फर्स्ट इंडिव्हिज्युअल, सेकंड ड्युटीज, थर्ड आहे क्वालिफिकेशन. कोणालाही सेक्रेटरी होता येतं का, नाही, तो एक क्वालिफाईड पर्सन असला गेला पाहिजे. क्वालिफिकेशन त्याचं काय असलं गेलं पाहिजे या संदर्भातील इन्फॉर्मेशन. त्यानंतर आहे फोर्थ नंबर अपॉइंटमेंट. त्याची नियुक्ती कोण करतं, त्याला अपॉइंट कोण करतं, त्याची नियुक्ती कशी होते या संदर्भातील अपॉइंटमेंट. त्यानंतर पेड एम्प्लॉई. पेड पगारी नौकर ज्याला आपण म्हणतो, तो पगारी नौकर आहे, कशानुसार तो काम करतो हे त्यातील आपल्याला फिफ्थ नंबरचा फीचर्स. त्यानंतर आहे कॉन्फिडेन्शियल ऑफिसर. आता काय कॉन्फिडेन्शियल ऑफिसर, विश्वासू अधिकारी. सेक्रेटरी याचाच अर्थ काय आपण पाहिलं आहे, सिक्रेट जपून ठेवणारा. याचाच अर्थ तो कॉन्फिडेन्शियल ऑफिसर असलाच पाहिजे का, यस, तो एक विश्वासू अधिकारी असलाच पाहिजे. त्यानंतर आहे रिप्रेझेंटेटिव्ह. तो कोणाचं प्रतिनिधित्व करतो, कसा प्रतिनिधी आहे. आणि लास्ट नंबर आहे त्या सेक्रेटरीकडे काय काय क्वालिटीज असल्या पाहिजेत, कोणते गुण असले पाहिजेत त्याच्याकडे, अशा प्रकारचे आपल्याला फीचर्स देण्यात आलेले आहेत. एकूण नंबर ऑफ फीचर्स जर पाहिले तर 8 फीचर्स आहेत. फर्स्ट इंडिव्हिज्युअल, सेकंड ड्युटीज, थर्ड क्वालिफिकेशन, फोर्थ अपॉइंटमेंट, फिफ्थ पेड एम्प्लॉई, 6 कॉन्फिडेन्शियल ऑफिसर, 7 रिप्रेझेंटेटिव्ह, 8 क्वालिटीज. अशा प्रकारचे 8 फीचर्स ऑफ सेक्रेटरी देण्यात आलेले आहेत. त्यामधील फर्स्ट आपल्याला घ्यायचं आहे. फर्स्ट आहे इंडिव्हिज्युअल. फीचर्स ऑफ सेक्रेटरी, चिटणीसाची किंवा सचिवाची वैशिष्ट्ये. यामधील आहे पहिला इंडिव्हिज्युअल. ॲन इंडिव्हिज्युअल एक सिंगल व्यक्ती आहे. हो, सेक्रेटरी हा एक सिंगल इंडिव्हिज्युअल पर्सन आहे. त्यामध्ये आता इंडिव्हिज्युअल व्यक्ती एक. ओनली ॲन इंडिव्हिज्युअल अलोन कॅन बी अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. काय आहे, चिटणीस हा एक व्यक्ती आहे. किंवा ओनली ॲन इंडिव्हिज्युअल अलोन
कॅन बी अपॉइंटेड ॲज सेक्रेटरी. सेक्रेटरी म्हणून अशा एका सिंगल व्यक्तीलाच अपॉइंट केलं जातं, त्याची नेमणूक केली जाते. अ फर्म an institution or a corporate body cannot be appointed as a secretary. काय आहे? अ फर्म एखादी संस्था, an institution एखादी सार्वजनिक संस्था असेल, और कॉर्पोरेट बॉडी किंवा एखादी कंपनी असेल किंवा इतर संस्था असतील, कॅनॉट बी अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. सार्वजनिक संस्था, कंपनी किंवा इतर संस्था यांची चिटणीस म्हणून म्हणजे सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. यांची नियुक्ती केली जाऊ, यांच्यावर नाही म्हणलं मी, यांची, कोणाची? एका फर्मची, एका इन्स्टिट्यूशनची, एका कॉर्पोरेट बॉडीची सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट होत नाही. कॅनॉट बी अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. सेक्रेटरी म्हणून ओनली पर्सन, वन पर्सन अपॉइंटेड. एक सिंगल व्यक्ती सेक्रेटरी म्हणूनच कार्य करू शकतो. दुसरा एखादा फर्म, एखाद्या इन्स्टिट्यूशन्स सेक्रेटरी म्हणून काम करू शकत नाही. सपोज आपली एक कंपनी आहे, आपली एक कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आपण गाडी, याचाच अर्थ टू व्हीलरचं मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा टू व्हीलरची आपले डिस्ट्रीब्युशन करण्याची एक कंपनी आहे. परंतु या कंपनीवर आपण सेक्रेटरी म्हणून दुसऱ्या फर्मला, दुसऱ्या ऑर्गनायझेशनला, दुसऱ्या इन्स्टिट्यूटला, अशा संस्थेला, अशा ह्याला अपॉइंट करू शकत नाही. फक्त एका सिंगल पर्सनलाच आपण काय करू शकतो? अपॉइंट करू शकतो. सेक्रेटरी म्हणून कोणाला अपॉइंटमेंट करू शकतो? ओनली ॲन इंडिव्हिज्युअल अलोन कॅन बी अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी. सेक्रेटरी म्हणून एका सिंगल व्यक्तीलाच सेक्रेटरी म्हणून काम करता येतं. त्यानंतर अ सेक्रेटरी हॅज टू बी ॲन इंडिव्हिज्युअल ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ कंपनी लॉ अँड ऑल्सो ड्यू टू द स्किल रिक्वायर्ड टू फुलफिल द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स द एम्प्लॉई. चिटणीसाचे काम म्हणजेच सेक्रेटरीचेच काम करण्यासाठीच व्यक्तीचीच, एका सिंगल व्यक्तीचीच नियुक्ती केली जाते. आणि ही नियुक्ती म्हणजे ही अपॉइंटमेंट प्रोव्हिजन ऑफ द कंपनी लॉ, कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसारच करू शकतो. आणि त्याच्यानुसार तो कंपनीच्या कर्मचारी म्हणून काम करतो आणि त्याच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द एम्प्लॉई तो पूर्णपणे फुलफिल करून तो त्याच्या कंपनीच्या कायद्यानुसारच त्याची अपॉइंटमेंट होऊ शकते. त्याच्याशिवाय दुसऱ्या सिंगल व्यक्तीशिवाय कोणत्याही फर्मला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट करता येतं नाही. हा झाला फर्स्ट फीचर्स. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे ड्युटीज. ड्युटीज त्या सेक्रेटरीचे काय कार्य आहेत, काय कर्तव्य आहेत, कशा प्रकारची तो ड्युटी करू शकतो किंवा करायचं काम आहे त्या सेक्रेटरीचं. A secretary has to perform routine and administrative duties such as correspondence, conducting meeting, maintaining record and providing information. काय काय करावं लागतं? सेक्रेटरीला हॅज परफॉर्म रूटीन, दररोजची कामे आणि त्याचबरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी, रोजची दैनंदिन कामे आणि त्याचबरोबर काही वेगवेगळे प्रशासकीय कार्य करावे लागतात. त्यामध्ये सच ॲज म्हणजे एक्झाम्पल तौर सांगण्यात आलेल्या काय प्रशासकीय कार्य आहेत. करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार करणे, कंडक्टिंग मीटिंग म्हणजे सभा बोलवणे, मेंटेनिंग रेकॉर्ड म्हणजेच रेकॉर्ड मेंटेन ठेवणे, दप्तर ठेवणे ज्याला आपण म्हणतो, मेंटेन रेकॉर्ड मेंटेन करणे, अँड प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन माहिती पोहोचवण्याचं कार्य. हे सर्व काही त्याला ड्युटीजमध्ये करावे लागतात. त्यानंतर सेक्रेटरी also has to fulfill the day-to-day routine duties related towards the
employer or organization such as clerical work, recording, fixing appointment, giving reminders, replying to the other employees' queries, etc. त्याचबरोबर सेक्रेटरीला काय करावं लागतं, रोजचे डे टू डे रुटीन ड्युटीज, रोजच्या कामं करावे लागतात, रोज चालण्यात येणारे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे संघटनेमध्ये करण्यात येणारे क्लरिकल वर्क असेल, क्लरिकलचे कामे असतील, रेकॉर्डिंग असतील, त्याचबरोबर रेकॉर्ड मेंटेन करण्याचे असतील, रोजचे कामं कसे चाललेत याची मेंटेन करण्याचं काम असेल, अपॉइंटमेंट फिक्स कोणाची करायची आहे, कोण येणार आहे भेटायला या संदर्भातील फिक्सिंग अपॉइंटमेंट असतील. त्यानंतर गिविंग रिमाइंडर्स असतील, रिमाइंडर काय आहे, कोण येणार भेटायला, कशा संदर्भातील, हे सर्व काही रिमाइंड करून देण्याचे कामं. त्याचबरोबर एम्प्लॉईजच्या क्युरीज काय आहेत, एम्प्लॉईजचे काही त्रुटी आहेत का, काही त्यांची अडचणी आहेत का, हे सुद्धा सोडवण्याचं काम हे ॲज अ सेक्रेटरी म्हणून करत असतो. त्याचबरोबर त्याच ठिकाणी दीज ड्युटीज व्हेरी अकॉर्डिंग to the nature of work of the organization or employer. In recent time, secretary has to ensure legal compliances. त्याचबरोबर चिटणीसाला म्हणजे सचिवाला वेगवेगळी कर्तव्य पार पाडावे लागतात. त्याचबरोबर कायदेशीर काही पालन असेल तर ते सुद्धा करणं आवश्यक आहे. सेक्रेटरी हॅज टू इन्श्युअर लीगल कंप्लायन्सेस. लीगल याचाच अर्थ त्या कायदेशीर काही पालन करायचे असतील, काही त्याच्या संदर्भातील कामे असतील ते सुद्धा हाताळण्याचं काम ॲज अ सेक्रेटरी करत असतो. आता फर्स्ट होता फीचर्स इंडिव्हिज्युअल. एक ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन. सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन. आपल्याला MCQमध्ये विचारण्यात येतं. सेक्रेटरी इज अ डॅश पर्सन. सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन. त्यानंतर सेकंड नंबर आहे ड्युटीज. त्याचे कार्य कर्तव्य काय आहेत. सेक्रेटरीला डे टू डे रुटीन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज कराव्या लागतात, म्हणजे दैनंदिन व प्रशासकीय कामे करावी लागतात, ज्यामध्ये एक्झाम्पल करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार असेल, मीटिंग असेल, सभांचे आयोजन करणे असतील. त्याचबरोबर कंडक्टिंग मीटिंग झालं, मेंटेनिंग रेकॉर्ड असेल, रेकॉर्ड मेंटेन जतन करण्याचं काम असेल, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं असेल, माहिती पुरवण्याचं काम असेल. त्याचबरोबर त्याला ॲज अ क्लरिकल वर्क करावं लागतं. त्या क्लरिकल वर्क्समध्ये वेगवेगळे रेकॉर्ड असतील, त्याची फिक्स अपॉइंटमेंट असतील, रिमाइंडर मेन्शन करायचं असेल किंवा अदर एम्प्लॉईजच्या क्युरीज असतील, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची काही उत्तरे द्यायची असतील, हे सुद्धा त्याला ड्युटीजमध्ये वर्क करावं लागतं. आणि त्याचबरोबर इन रिसेंट टाईम सेक्रेटरी हॅज टू इन्श्युअर लीगल कंप्लायन्सेस. त्याचबरोबर सेक्रेटरीला काय करावं लागतं, वेगवेगळ्या काही कायदेशीररित्यांचं पालनाचं करायची कामं असतील तर ते लीगल कामंसुद्धा तो सेक्रेटरी करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सेक्रेटरीच्या वेगवेगळ्या प्रकारातील ड्युटीज त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. हे झालं सेकंड फीचर्स. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थर्ड फीचर्स, महत्त्वाचा क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन पात्रता, शिक्षण त्याचं काय आहे. ॲज अ सेक्रेटरी म्हणून जसं ॲन इंडिव्हिज्युअल पर्सनलाच अपॉइंट होता येतं, त्याच पद्धतीनं ॲज अ सेक्रेटरी म्हणून त्याची काही क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे, काही त्याचं शिक्षण सांगण्यात आलं आहे, त्याची पात्रता देण्यात आलेली आहे. एव्हरी सेक्रेटरी मस्ट possess certain qualities and qualification as per the organization. प्रत्येक सेक्रेटरीला व्यावसायिक संघटनेच्या प्रकारानुसार विशिष्ट पात्रता धारण करणे आवश्यक असते. आता त्यामध्ये काय आहे नेमकी विशेष क्वालिफिकेशन काय आहे त्याचं. However, a person who is appointed as company secretary in a public or a private limited company needs to have a certain prescribed qualification according to Company Act 2013. का म्हणण्यात आले, जर कंपनीच्या नियुक्ती ही सेक्रेटरी म्हणून प्रायव्हेट और पब्लिक म्हणजेच सरकारी कंपनी
ज्याला सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने करायचा असेल तर त्यासाठी कंपनी कायदा 2013 नुसारच कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 नुसारच त्यानं तो सेक्रेटरीने विहित पात्रता म्हणजे ज्याचं क्वालिफिकेशन धारण केलेली असली पाहिजे. त्याच पर्सनला म्हणजेच प्रिस्क्राईब्ड क्वालिफिकेशन अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायद्याच्या 2013 नुसारच त्यांनी जी क्वालिफिकेशन जी प्रिस्क्राईब्ड क्वालिफिकेशन आहे त्याच क्वालिफिकेशननुसार तो सेक्रेटरी म्हणून अपॉइंट होऊ शकतो. Similarly, a secretary of a government department need to have a qualification as per the government rules and regulations. तसेच सरकारी खात्यामधील सेक्रेटरीला सरकारी नियमानुसारच त्याची क्वालिफिकेशन नेमणूक करण्यात आलेली आहे. जो गव्हर्नमेंटमध्ये होतो त्याला गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स लागू आहेत. तो त्या रूल्स अँड रेग्युलेशननुसारच कंपनीच्या म्हणजेच तो सेक्रेटरी म्हणून गव्हर्नमेंटमध्ये अपॉइंट होऊ शकतो. त्यासाठीचा गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलोज आहेत आणि कंपनीमध्ये जर सेक्रेटरी ॲज अ सेक्रेटरी म्हणून तो जॉईन होणार असेल तर त्यासाठीची क्वालिफिकेशन ही कंपनी ॲक्ट 2013मध्ये त्याच्या विशिष्ट प्रिस्क्राईब्ड क्वालिफिकेशन अकॉर्डिंग टू द कंपनी ॲक्ट 2013 कंपनी कायदा 2013 नुसारच जी क्वालिफिकेशन धारण केलेली आहे अशी व्यक्तीच सेक्रेटरी म्हणून वर्क करू शकते. अशा प्रकारे आपण 3 फीचर्स ऑफ सेक्रेटरी पाहिलं होतं. फर्स्ट, इंडिव्हिज्युअल सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल पर्सन. त्यानंतर सेक्रेटरी ड्युटीज पाहिल्या, त्याचे ड्युटीज कशा प्रकारच्या आहेत, सेक्रेटरीला काय त्याचे कार्य कर्तव्य बजावावे लागतात. सेक्रेटरी हॅज टू परफॉर्म रुटीन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटीज. त्याला दररोजची दैनंदिन कामे आणि काही प्रशासकीय कार्य करावे लागतात. त्यानंतर थर्ड नंबर होता क्वालिफिकेशन. A secretary have must prescribed qualification according to Company Act 2013. कंपनीच्या सेक्रेटरीला हे कंपनी कायदा 2013 नुसार जी विशेष पात्रता देण्यात आलेली आहे तो पात्रता असणारीच व्यक्ती कंपनीचा सेक्रेटरी होऊ शकतो. आज या लेक्चरमध्ये आपण एवढे 3च फीचर्स घेऊ. नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्युअसली स्टार्ट फर्स्ट इंडिव्हिज्युअल टू लास्ट क्वालिटीजपर्यंत आपण पूर्ण फीचर्स घेण्यात येतील. Thank you, students.